उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी उपस्थित रक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित वैभव गोटार साहेब आपला देखील या ठिकाणी सन्मान झाले म्हणून भाऊ आपल्याला विनंती करतो की वैभव गोटारांचा आपण सन्मान करावा। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। हो छत्रपती संभाजी महाराज की जय। जमलेल्या माझ्या सर्व रक्षक प्रतिष्ठानचे मावळे पदाधिकारी तुमचं सहर्ष स्वागत करतो मी। आपण मोठ्या संख्येने उपस्थित खूप राहिलात आणि जे माझे पत्रकार बंधू आहेत सगळे त्यांचे मी स्वागत करतो। तुम्हालाही बराच वेळ थांबावा लागला, आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात सर्वजण। आणि माझे प्रतिष्ठानचे सगळे पदाधिकारी आहेत, जिल्हाध्यक्ष असू द्या, उपजिल्हाध्यक्ष असू द्या, त्यांनी खूप सर्वांना निरोप देऊन शाखा प्रमुखांना बोलवलं, त्यांचेही मी स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो। माझे दैवत श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले, त्यांना दैवत का बोलतो मी हे अनेक लोकांना प्रश्न पडला असाल। तुम्ही कोणी देव पाहिलाय का? मी तर देव आतापर्यंत कोणी पाहिला नाहीये। पाहिलाय कोणी देव? पण मानवी रूपीत मी देव पाहिलाय ते माझ्या दैवतांच्या रूपात पाहिलाय, श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या रूपात पाहिलाय मी देव। आणि समाजासाठी जे करायचंय सगळेच राजकीय लोक करतात, जे माझे महाराज साहेब करतात, जे माझे दैवत करतात ते कोणी करत नाही, लक्षात ठेवा। सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत जेवढे येतील लोक, मग ते कोणत्या तालुक्यातून आहे, कोणत्या जिल्ह्यातून आले, हे महाराज साहेबांनी आतापर्यंत कधी विसरले इतक्या वर्षामध्ये। आलेल्या लोकांना होईल तेवढं त्याच्यासाठी काम करणं, त्याच्यासाठी फोन करणं, वेळ प्रसंगी समोरच्या अधिकाऱ्याला दम देणं, हे महाराज साहेबांनी करून समोरच्याची कामं पूर्ण होण्यासाठी खूप प्रयत्न केले। आणि मॅक्झिमम म्हणजे 99% महाराज साहेबांनी जे फोन केले की लोकांनी का सांगितले ते कामं झालेले आहेत। आता काही लोकांना वाटतंय सुशील मोजर रक्षक प्रतिष्ठान चालू केले, हे रक्षक प्रतिष्ठान मी 7 वर्षापूर्वी चालू केलेले। आता फक्त गावोगावी शाखा चालू करतोय मी। शाखा चालू करायचा उद्देश माझा वेगळा आहे। मला वैयक्तिक सुशील मोजर म्हणून कधी उभं राहायचं नाही, इच्छा नाही आणि भविष्यातही नाही। आणि मी कधीच कोणत्या राजकीय पक्षात कधी गेलो नाही आणि मला कधी कोणत्या पक्षात जायचं इच्छाही नाही, मला जायचंही नाही। जे मी करतोय, जे माझे दैवत श्रीमान छत्रपती उदयन महाराज यांच्यासाठी करतोय, लक्षात ठेवा। त्यांचे जे विचार आहेत त्याचे विचार मी गावोगावी पोहोचवायचा प्रयत्न करतोय, लक्षात ठेवा। कारण माझे महाराज गावोगावी जाऊ शकत नाही, ते खासदार आहेत, त्यांना हौस जावं लागतं। आता आज ते दिल्लीमध्येच आहेत आणि ते गावोगावी जाऊ शकत नाही, तर त्यांचा विचार मी रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावोगावी पोहोचवतोय मित्रांनो। तर काय बोलतात लोक की त्याला उभं राहायचंय मला इलेक्शनला, मला कधी उभं राहायचं नाही, मला राजकारण आवडत नाही, मी कुठेही उभं राहणार नाही, लक्षात ठेवा। हे मी पाठीमागे डिक्लेअर केलेलं आहे। आता तुमच्या माध्यमातून, माझे पत्रकार बंधूच्या माध्यमातून अजून मी तुम्हाला सांगतोय, माझ्या ग्रामीण भागातला, माझ्या शहरी भागातला, माझ्या जिल्ह्यातला तरुण मुलगा, तरुण मुलगी हे पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी नोकरीसाठी जातात,
तिथे कोणतीही अडचण निर्माण झाली तर जे पुण्या मुंबईला नोकरी करतात त्यांना माहिती काय अडचण निर्माण तिथे होतात. अशा लोकांना मदतीचा हात म्हणून रक्षक प्रतिष्ठानची स्थापना केलेली आपण. परदेशामध्ये काही लोक व्यवसाय निमित्त आहेत, नोकरी संदर्भात आहेत. मी 6 वर्ष व्यवसाय निमित्त परदेशामध्ये होतो. माझा रिअल इस्टेटचा व्यवसाय 20-21 देशामध्ये पसरलेला आहे. त्यामुळे 20-21 देशामध्ये माझं जाणं कायम होतं. तर त्या संदर्भात तिथे कुठे गेलो तर माझा मराठी भाषिक, माझा मराठी माणूस, माझ्या ग्रामीण भागातला माणूस, माझ्या जिल्ह्यातला माणूस किंवा माझ्या महाराष्ट्रातला माणूस तिथे कुठेही भेटला. माझ्या परीने होईल थोडं मी काम करतो. अनेक लोकांचे परदेशामध्ये पगार गेले असतात, काही लोकांचे पासपोर्ट जमा असतात. त्या ठिकाणी दुबई पोलीस कर्नल असू दे, दुबई काही शेख असू दे, माझे अत्यंत मित्राचे संबंध आहेत, माझे बंधुत्वाचे मित्र त्यांचे संबंध आहेत. त्यांच्या माध्यमातून मी खूप मोठ्या प्रमाणात काम केले आणि करत आहोत आणि करत राहणार. मित्रांनो, मध्ये आमच्या डॉक्टरांनी सांगितलं आणि म्हणजे दुबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती घेतो. प्रथा म्हणून एक संस्था तिथे आहे, ते सागर पाडे म्हणून आहेत ते आणि मी असं सर्व खर्च कष्टाने केलेला पैशाचा कष्ट तिथं म्हणजे मी तो खर्चाने तिथे करतो. आणि खूप मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज जयंती असू दे, छत्रपती संभाजी महाराज जयंती असू दे, मोठ्या उत्सवात आपण तिथे साजरी करतो. तुम्हाला सगळ्याला आनंद होईल की आपल्या मराठी माणसांबरोबर आपल्या भारतातले साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, केरळचे लोक हेही त्याच्यामध्ये सामील होतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रापुरते, आपल्या जिल्ह्यापुरते नाही, तो सगळ्या जगामध्ये त्यांचं नाव गेलेलं आहे. माझं नशीब समजतो मी की त्यांची जयंती साजरी करण्यासाठी लोक माझ्याकडे आले, मी त्यांना मदत केली किंवा मोठ्या प्रमाणात आपण साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराज जयंती. हे माझं नशीब समजतो. मित्रांनो, रक्षक प्रतिष्ठानची आपण स्थापना केल्यापासून गावोगावी आपण शाखा चालू करतो. काही ठिकाणी 30-40 लोक असतात, काही ठिकाणी 200-250 लोक असतात, काही ठिकाणी 500 लोक असतात. लोक गावामध्ये 4 लोक असतील ना एका गावात छोट्याशा वाडीत, त्या ठिकाणी पण रक्षक प्रतिष्ठानची स्थापना करणार मी लक्षात ठेवा. 4 लोकांचे 400 लोक करायची दमक माझ्यामध्ये लक्षात ठेवा. 4 लोक असू द्या, 4 लोकांची 400 लोक कशी करायचे मला माहिती. आपलं सामाजिक काम करायचं लक्षात घ्या. म्हणजे आमचे आतामध्ये अधिक चालू आमचे मित्र बोलले, अधिक पाटील, की राजकीय काही आमदार खासदार असं काय, असं माझा विषय नाहीये आणि मला उभं राहायचं नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही उभं राहा म्हणून, की तुम्ही उभं राहू नका म्हणून. तुम्ही उभं राहा. मी माझ्यासाठी वचन घेतले मला उभं राहायचं नाही म्हणून. पण तुम्हाला कुणालाही उभं राहायचं असेल तर तुम्ही मोस्ट वेलकम. तुम्ही कोणत्याही पक्षातून उभं राहा. एक सुशील मोजर म्हणून, एक रक्षक प्रतिष्ठान म्हणून मी तुमच्या बरोबर कायम चढेल जातो. मी कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. मी आहे फक्त माझे देव श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आशीर्वाद घेऊन मी त्यांच्या बरोबर आहे. लक्षात ठेवा, त्यांचा आदेश येईल त्याप्रमाणे मला वागावं लागतं, पळावं लागतं आणि ते आदेश योग्य ठिकाणी देतात. ज्या ठिकाणी समाजावर अन्याय होतो त्या ठिकाणी ते आदेश देतात. आता मी माझ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून, माझ्या शाखा प्रमुखांच्या माध्यमातून, माझ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक घोषणा करतोय. सातारा जिल्ह्यामध्ये उद्या माझे पदाधिकारी, माझे बावळे, माझे शाखा प्रमुख उद्या पोलीस स्टेशनला किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये उद्या निवेदन देणार आहेत की सातारा जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर जो गुटखा चालू आहे, बंदी असे असू दी, विक्री चालू आहे, सप्लाय चालू आहे, साठा चालू आहे, हे उद्यापासून बंद करावे ही विनम्र विनंती करतात. त्यांना मी हात जोडून विनंती करतो, उद्यापासून गुटखा विक्री बंद करा. थोडे दिवस देईल, मी हात जोडून सांगते, पुन्हा हात सोडायची वेळ आणू नका. मी ही आपण नम्र विनंती करतोय. काय झालं हे नसता मला काय मी व्यसन देण्याचा निर्व्यसनी माणूस आहे. गुटख्याचा मी काय केला आज आपल्या पत्रकार बंधून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काल परवाच आपल्या बघा वरच्या जंगलामध्ये सगळं ते ड्रग्सचा साठा सापडला, सगळ्या एबडीचा साठा सापडला.
किती दुर्दैव आहे हो. आपल्या जिल्ह्याचं नाव आपण वाढवतोय, छत्रपतीचे वंशज आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि आपल्या व्यवसायात आपल्या जिल्ह्यात काय सापडतं? एमडीचा ड्रगचा साठा सापडतो. हे दुर्दैवी बाब आहे, लक्षात ठेवा खूप सालावांसाठी. आता बाकी पोलीस प्रशासन त्याच्या पद्धतीने काम चालू आहे, ते करतील असे पूर्ण त्यांच्याकडून आशा आहे. आणि खूप दुर्दैवाची बाब आहे, जिल्ह्याच्या नाव आपलं महाराष्ट्राच्या नकाशावर किंवा भारताच्या नकाशावर जे काल परवा मीडियामध्ये दाखवलं गेलं, सातारा जिल्ह्यामध्ये सापडला एमडीचा साठा. लोक बघतात सातारा जिल्ह्याकडे कसे बघतात? क्रांतिकारीचा जिल्हा आहे आपला. काय लोक काय म्हणजे काय विचार करत असतील बाकी लोक महाराष्ट्रातले भारतातले, सातारा जिल्ह्यामध्ये काय सापडलं? मध्ये ते सासवड्याचा गुन्हा झाला. सासवड्यामध्ये एका छोट्याशा लहान लेकरावर अत्याचार झाला. त्यावेळेस सातारा जिल्ह्याचं नाव बाहेर ठिकाणी खूप खराब लोकांना म्हणजे खूप वाईट पद्धतीने घेतलं गेलं. असं कसं घडलं म्हणून त्याही वेळेला रक्षक पडतालचे मावळे माझे पदाधिकारी आम्ही तिथे गेलो, तेव्हा त्यांना मी त्यांच्या कुटुंबाला सांत्वन केलं. सांत्वन करण्यापेक्षा पद्धतीचा हात त्यांना दिला मी. तिथले जे गावातले सरपंच असतील, उपसरपंच असतील, पोलीस पाटील त्यांना मी बोलावून घेतलं. त्याला सांगितलं मी राजकीय व्यक्ती नाहीये, याच्यामध्ये राजकारण मला करायचं नाहीये. जर तुम्हाला चांगले वकील द्यायचे असतील तर मला सांगा, मी वकील देतो. तिथून मी ऍडव्होकेट एका मुंबईच्या ऍडव्होकेटला फोन लावला कॉन्सिलरला, की त्याला ते सांगितलं मी की गावाल्यांना तुम्ही तुमचा वकील सुचवा, त्याचे पैसे मी देतो. वकील फक्त का सुचवायचं मात्र कारण तुम्हाला मी आज सांगतो. एखादा गुन्हा घडला तर गुन्हा घडल्यावर चार्जशीट सुरुवातीपासून जर फिट बनले तर त्याला फासावर लटकू शकतो. नरकामाला आपण चार्जशीट लूज झाले, त्याच्यामध्ये त्रुटी जर निर्माण झाल्या तर ते जन्मठेपेपर्यंत जाईल, त्याला फाशी शिक्षा होऊ शकत नाही. म्हणजे याच्या मागचं माझं कारण हे होतं की त्याला वकील देण्यात यावं म्हणून. पण पुन्हा मी एक दोन वेळा माझे लोक संतोषला त्यांना तुम्हाला भारतीय जनता पाठवत त्यांच्या घरी, पण अजून पुन्हा त्यांच्याकडून काय मला निरोप आला नाही. तर तुमच्या माध्यमातून ते त्यांना सांगणं, गावाला सांगण्याची माझी इच्छा आहे की अजूनही मी वकील द्यायला तयार आहे. याच्यामध्ये कोणते राजकारण नाही. त्याच्याबरोबर रक्षक प्रतिष्ठानच्या गावोगावी शाखा ज्यावेळेला चालू करतो आपण, त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी मी सांगतो की भगिनींना म्हणजे लहान लेकरांना, लहान मुलींना शिकवा, त्यांच्या पायावर उभं करा. मुलांनी मुलींनी दोघांनी शिकलं पाहिजे, एज्युकेशन घेतलं पाहिजे, इंग्लिशवर प्रभुत्व मोठ्या प्रमाणात मिळवलं पाहिजे. कारण मी आज प्रदेशामध्ये गेल्यावर तुमच्यातले बरेच जण प्रतिसाद गेले असतील किंवा डोमेस्टिक फ्लाईटला म्हणजे इथल्या इथे पुण्यावरून दिल्लीला, दिल्लीवरून बँगलोर अशा फ्लाईटला सगळे विमानात बसले असतील. शक्यतो एअर होस्टेस पण इंग्लिशच बोलतात. म्हणजे सुरुवात आपण प्रदेशात जाताना फ्लाईट मधूनच विमानातूनच इंग्लिशची सुरुवात होते लक्षात घ्या. त्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये आपण इंग्लिशचे फ्री ऑफ कॉस्ट स्पीकिंग क्लासेस चालू करतोय. ते शनिवार असतील, फ्री ऑफ कॉस्ट असतील, त्याचे पैसे मी स्वतः भरणार आहे. ग्रामीण भागावर फोकस करतोय मी. ग्रामीण म्हणजे शहरातली लोक वाईट असं म्हणत नाही, पण त्यातल्या त्या ग्रामीण भागातली मुलं मुली किंवा कुटुंब खूप भोळे असतात, खूप प्रामाणिक असतात, खूप इमोशनल असतात आणि एकदा शब्द दिला ना तर शब्दाला जागणारे असतात. त्याच्याबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी काय आपण हॉल एक नवीन येणाऱ्या काळात घेतोय, जेणेकरून माझ्या जिल्ह्यातल्या, माझ्या ग्रामीण भागातला, माझ्या साताऱ्यातला जो मुलं आज शिकतात त्यांनाही स्पर्धा परीक्षेमध्ये पास व्हावं चांगल्या मार्काने, त्यांनाही युपीएससी एमपीएससी क्रॅक करता यावं, म्हणजे त्यांना पास होऊन त्यांनाही त्या पदापर्यंत पोहोचता यावं. त्याच्याबरोबर आपण येणाऱ्या फक्त महाराजसाहेबांची वाट बघतोय. महाराजसाहेब दिल्लीमध्ये आहेत. आपण रक्षक प्रतिष्ठानावर अत्यंत सुंदर असे गाणं तयार केलेलं आहे. अवधूत गुप्ते यांनी ते गाणं गायलेलं आहे आणि यशराज स्टुडिओमध्ये याचं रेकॉर्डिंग आपण केलेलं आहे. तर महाराजसाहेबांची वाट बघतोय. ऍक्च्युली 14 तारखेला आपण तारीख त्यांच्याकडून घेतली होती, पण महाराजसाहेब दिल्लीमध्ये असल्यामुळं येऊ शकत नाही. त्यामुळे ते गाण्याचं लॉन्चिंग थोडंसं आपण पुढे गेलेलं आहे. अत्यंत सुंदर असं गाण्याचं लॉन्चिंग आपण घेणार आहोत. आणि सर्वात महत्वाचं आपण रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण रोजगारावर फोकस करतो. रोजगार आपण प्रत्येक 3 ते 4 महिन्याला रोजगार मेळावे घ्यायला चालू करतोय आपण. आता फक्त हे आचारसंहिता संपली
आता ही आचारसंहिता अजून शिथिल झाली नाही, कारण शहरी भागामध्ये अजून आहे, त्यामुळे आपण हा शहराच्या बाहेर आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे आज. कारण हायवेच्या वरती शहर भाग आला, शहर हायवेच्या खाली ग्रामीण भाग आपण आला, त्यामुळे आपण इथे कार्यक्रम घेतला. आता पुन्हा जर आचारसंहिता ग्रामीण भागाची लागली जिल्हा पंचायत समिती, तर त्यामुळे अजून आपण थोडा रोजगार मेळावे लांबणार आहेत. तर त्याच्यामध्ये म्हणजे देवताचा फोटो असतो ना प्रत्येक ठिकाणी, तर महाराजांचा फोटो असल्यामुळे मला आचारसंहिता भंग करता येणार नाहीये. पण हे एकदा आचारसंहितेचं भूत त्याचं सगळं खेळ संपलं की सामाजिक कार्याचा धडाका काय असतो ना, हे तुम्हाला सर्वांना दाखवून द्या, मला लक्षात ठेवा. आणि रक्षक प्रतिष्ठान कोणाचीही देणगी घेत नाही आणि कोणाची देणगी घेणार नाही. जो काय खर्च असतो आम्ही सर्व पदाधिकारी एकत्र मिळून व्यवसायातून बाजूला काढून त्यातून आपण समाजकार्यासाठी सर्व खर्च करतो. आता खूप आपण कार्य करत एक आपण शेवगायिका घेतोय, शेवगायिका फ्री ऑफ कॉस्ट आपण चालू करतोय. त्याच्याबरोबर नोकरी महोत्सव आपण चालू करतोय. नोकरी महोत्सवामध्ये आपण खूप चांगल्या चांगल्या IT कंपन्या असतील किंवा अनेक चांगले कंपन्या असतील, त्या कंपन्या आपण इथे आणणार आहेत. IT कंपन्यांचे मी मागे अनेक भाषणात बोललेलो आहे. 40 ते 45 IT कंपन्यांमध्ये उच्चस्तरीय नोकरी करणारे HR मॅनेजर असतील किंवा मॅनेजर असतील, सिनियर मॅनेजर, फायनान्स मॅनेजर, असे अनेक लोक माझे मित्र परिवार आहेत. कारण 6 वर्ष मी परदेशातच राहिलो, लक्षात ठेवा. त्यामुळं काही लोकांना इथे वाटतं, नाव नाही कोणाचं घेत मी, की सातारा आपला खूप मोठा आहे, साताऱ्यातले आपण खूप मोठे आहेत, आपण म्हणत तसं सातारा वागला पाहिजे. मित्रांनो, सगळी दुनिया फिरून आलोय हा सुशील मोजर, मला माहिती काय आहे. त्यामुळं माझ्या ग्रामीण भागातल्या मुला मुलींना रोजगार मी देणार, 100% देणार, लक्षात ठेवा. मध्ये इलेक्शन लागलं तेव्हा आम्ही आमचे सुजित जाधवच्या मातोश्री आणि गुरुदेव कांबळे यांना आपण उभं केलं. लोकल उमेदवारावर अन्याय झाला, एका राजकीय व्यासपीठ नाही पण तो शब्द बोलतो त्या निमित्ताने. लोकल उमेदवारावर अन्याय झाला म्हणून त्याने अपेक्षा पाहून धरले. त्यावेळेला एक सदर बाजाराच्या साठी आपण एक वैभव पोदार माझे लहानपणीचे मित्र आहेत. म्हणजे मी कोण नव्हतो, सर्वसामान्य एक माणूस, सायकलवरून शाळेतून जायचो घरी यायचो, तेव्हापासून वैभव पोदार माझे मित्र आहेत. तर त्यांचं जे SP साहेबांच्या बंगल्याच्या बाजूला मला सैनिकपूरच्या गेटच्या बाहेर त्यांचं जे संगीत जे शॉप होतं ते आपण सदर बाजाराच्या साठी, सदर बाजार वॉर्ड नंबर 2, 3, 4, 5, 2, 3, 4 2, 3, 4 आणि 16 याच्या 4 क्रमांक जे वॉर्ड नंबर आहेत त्यासाठी आपण रक्षक प्रतिष्ठानचं ऑफिस त्यांच्या इथे चालू करत आहे. काय होतं, आपण इलेक्शन असेल तर लोकांना आश्वासन देतो, मी जे करू शकतो तेवढंच बोलतो, माझ्या देवताने तेवढंच सांगितलंय, सुशील जे बोलू शकते तेवढंच बोल. कारण मी राजकारणी नाहीये, मी तुम्हाला बोलणार नाही, मी तुम्हाला युरोपला नेतो, लंडनला नेतो, कुठं चंद्रावर नेतो आणि तिथे या कंपन्या आणतो. जे मी करू शकतो मी तेवढंच बोलतो. त्या प्रतिष्ठानच्या वैभव पोदारांच्या ऑफिस मधून आपण रोजगारासाठी आपण तिथले जे लोक आहेत सदर बाजार भागात राहणारे, जे महिला भगिनी असतील किंवा तरुण वर्ग असेल, बेरोजगार असतील किंवा काय नोकरी करत असतील, त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरीसाठी त्या ठिकाणी आपण जवळच्या जवळ आपण चालू केले. दुसरी घोषणा करतो, येणाऱ्या हे जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन संपलं की सातारा जिल्ह्यासाठी एक रक्षक प्रतिष्ठानचं एक मोठं कार्यालय आपण चालू करतोय, की जेणेकरून माझा फोन सकाळी 9:30 पासून रात्री 1:30 पर्यंत चालू असतो. अनेक लोकांचे मेसेज पडतात, इंस्टाग्रामवर अनेक मेसेज येतात की तुम्ही आता हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. त्यातूनच काय कल्पना घेऊन मी हे समाजकार्याचा सुरुवात केली आहे, लक्षात ठेवा. तर हे कार्यालयामधून आपण त्या कार्यालयामध्ये फक्त लोकांनी यायचं, त्यांचा CV द्यायचा, त्यांचा बायोडाटा द्यायचा. पुढच्या 3, 4, 5 महिन्याच्या कालावधीच्या आतमध्ये त्याला आपण पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी, बँगलोर सारख्या ठिकाणी, त्याच्याबरोबर परदेशामध्ये नोकरीच्या संधी त्याला उपलब्ध करून आपण देणार आहोत. त्याच्याबरोबर अनेक बिझनेसमॅन माझे मित्र आहेत. 6 वर्ष मी परदेशात राहिलेलो आहे. एक शेतकरी कुटुंबाचा माणूस 2 धरणामध्ये आमचं गाव गेलं, शिक्षणासाठी आम्ही साताऱ्यात आलो. सॅम्पल स्कूलमध्ये माझं शिक्षण झालं. शिक्षण झाल्यावर काय व्यवसाय केले, व्यवसायानिमित्त काय मला परदेशात गेलो, परदेशात काय व्यवसाय केले. त्यामुळं मित्रांनो, मी तुम्हाला एकच सांगतो
खोटं बोलणारा माणूस नाही मी. तुम्ही हे पृथ्वी अति गोल मिळते म्हणजे पृथ्वीची गोल फिरवायची, त्याच्यावर बोट ठेवायचं. तो कुठलाही देश होते फक्त तिथं आयलँड आणि अतिमानव राहणारे सोडले, जंगल सोडले, तर तुम्ही कोणताही देश सांगा, त्या देशामध्ये तुम्ही सांगा आता मला नोकरी करायची, मला व्यवसाय करायचा आहे, इथं माझं काम आहे, तुम्हाला 48 तासात त्या देशामध्ये संपर्क साधून द्यायचं काम आहे. मित्रांनो, हे जे बोलतोय मी ते खरं बोलतोय, कारण राजकारणी नाहीये. राजकारणाचं कुठल्या इलेक्शनचं व्यासपीठ नाही, कुठल्या इलेक्शनचं भाषण सभा नाहीये. माझे पदाधिकारी आहेत, माझे शाखा प्रमुख आहेत, गावोगाव मी शाखा उघडले, जाऊन उघडतो. ती माझी लोक आहेत सगळी, माझी घरातली लोक आहेत, माझी फॅमिली, माझं रक्षक कुटुंब आहे. या कुटुंबासमोर जर मी खोटं बोलतो त्याच्यासारखं पाप नाही राहणार नाही, लक्षात ठेवा मला. कारण आता आपण सुरुवात केली, लक्षात ठेवा. याचा मोठ्या प्रमाणात खूप आपल्या रक्षक पक्षाची स्थापना करायची, खूप मोठ्या लेवलला न्यायचंय. आणि याच्यामध्ये कोणतेही राजकारण आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. फक्त सामाजिक कामात आपल्याकडे लक्षात ठेवा. अजून सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे रक्षक प्रतिष्ठानच्या जे तुम्हाला ध्येय धोरण मी सर्वांना सांगितलं बरोबर. आता काही स्टार्टअप प्लॅन्स आहेत. म्हणजे स्टार्टअप प्लॅन्स म्हणजे काय, म्हणजे मी एका इलेक्शनच्या वचननाम्यात मी तिथे डिक्लेअर केलेलं आहे. स्टार्टअप प्लॅन म्हणजे काय की 4,000च्या, आणि खरं आहे खोटं नाहीये, 4,000च्या रुपयापासून व्यवसायापासून ते फ्लाइंग कारच्या व्यवसायापर्यंत सर्वांना आपण मार्गदर्शन करणार आहे, सर्वांना आपण मदत करणार आहे, सर्वांना आपण इन्व्हेस्टर देणार आहे, सर्वांना आपण फायनान्स देणार. त्यासाठी म्हणजे 4,000 रुपयात पण व्यवसाय होतो ते फ्लाइंग कारपर्यंत. येणाऱ्या काही काळामध्ये दुबईमध्ये तुम्ही लकडे तुम्हाला फ्लाइंग कार येत आहेत. आपण भारत देश आपला कमी पडला पॉप्युलेशन आणि करप्शन. आम्ही जेव्हा परदेशात फिरतो, परदेशामध्ये आता मध्ये मी बघा ऑगस्ट महिन्यामध्ये मी हाँगकाँगमध्ये होतो माझ्या व्यवसायानिमित्त. मकावमध्ये होतो, मकावमधून हाँगकाँगला आलो. तिथे बघा आता ही खरी गोष्ट खोटं नाही बोलत. आता आपल्याला कसं नंबर मिळायचा MS अकरा जे काय सिरियल प्रमाणे येईल ते, आणि खाली जो नंबर मिळत ते किंवा ज्याला नंबर चांगला हवाय डिस्टन्सची गव्हर्नमेंटचा DD काढायचा, ते आपल्याला नंबर मिळतात. तर हाँगकाँगमध्ये काय माहिती आहे का तुम्हाला, समजा आता या महेश सरांचं नाव महेश आहे बरोबर, ते ह्याला वाटतं माझं नाव महेश नावाने नंबर प्लेट घ्यावी, त्याने गव्हर्नमेंटला पैसे पे करायचे, महेश नावाने नंबर प्लेट घ्यायची. म्हणजे युक्ती काय काय देशाच्या युक्त्या बघा किती सुंदर कल्पना आहे. आता आपल्या इथे समजा शाळा सुटली, स्कूल बस निघाली, तर मागून कंटिन्यू हॉर्न होता. स्कूल मधून लहान लेकरं उतरत आहेत, त्या लहान लेकरांना कळत नाही डावी बाजू उजवी बाजू, त्याला ते पुढे त्याचे पेरेंट्स येतात, त्यांचा आई वडील देतात, शिकत आई लागते त्याला, आणि त्या आईच्या दिशेने मुलगा ते मूल धावत सुटतो. परदेशामध्ये ज्यावेळेला गाडी स्कूल बस असते, उभी असते, डाव्या साईडला त्यांचा ते स्टॉप, उजव्या स्टॉपचं बटन येतं, ते बाहेर काढतात. त्याच्यानंतर ती जर गाडी कोणी क्रॉस केली ना तर त्याचा लायसन्स डायरेक्ट जप्त होतो. म्हणजे असे नियम आहेत परदेशामध्ये. तर परदेशामध्ये खूप नियम चांगले आहेत, काही घेण्यासारखे काही देण्यासारखे आहेत, काही सोडण्यासारखे पण आहेत. फक्त पाहून सोडून द्यायचा विषय. पण जे इमोशनल लोक, जे प्रामाणिक लोक आपल्या जिल्ह्यामध्ये मिळतील ना, ते परदेशात तुम्हाला मिळणार नाही. परदेशात फक्त व्यवसायासाठी जायचं, पैसे कमवायचे, आणि सामाजिक काम आपल्या जिल्ह्यातच करू शकतो, आपल्या भागात करू शकतो, आपल्या महाराष्ट्रात करू शकतो सामाजिक काम. परदेशामध्ये सामाजिक काम करायलाही परमिशन नाही. छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना अगोदर 2 महिने डॉक्युमेंटेशन करायला लागतं मला. 2 महिने पेपर वर्क करतो मी, PRO नेमतो, 2 मुलं नेमतो, सगळ्यांच्या परमिशन घ्यावं लागतात. तेव्हा मी तिथे छत्रपती संभाजी महाराज जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करू शकतो. मित्रांनो, खूप मोठ्या कल्पना आहेत, खूप मोठ्या लेवलला आपलं प्रोत्साहन वाढवायचंय. माझ्या महिला भगिनीसाठी पण माझं, जसं आता मी तुम्हाला स्टार्टअप प्लॅन सांगितले, असे माझ्या महिला भगिनीसाठी पण आपण चालू करतोय. ज्या महिला भगिनीसाठी आपण त्यांना मार्गदर्शन, म्हणजे घरी बसून व्यवसाय करण्यासाठी त्यांना आपण मार्गदर्शन करणार आहोत. त्यांचा जो माल तयार झाला असेल तो माल परदेशात दिल्यावर त्यांना युरोमध्ये, त्यांना डॉलर्समध्ये पैसे याची पण व्यवस्था आपण करणार आहोत. लक्षात, म्हणजे माझ्या ग्रामीण भागातला माल परदेशात जावा
यासाठी रक्षक प्रतिष्ठान आहे. म्हणजे ग्रामीण भागातला मुलगा मुलगी परदेशात नोकरी करावी, त्यांनी व्यवसाय करावा, यासाठी रक्षक प्रतिष्ठान लक्षात ठेवा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, छत्रपती संभाजी महाराजांचे विचार आणि माझे दैवत श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांचे विचार गावोगावी पोहोचवायचे आपल्याला, यासाठी रक्षक प्रतिष्ठानची स्थापना आपण केली. लक्षात ठेवा. कोणत्याही भांडण मारामारी करण्यासाठी, पार्टी करण्यासाठी, कोणत्या इलेक्शनचा प्रचार करण्यासाठी, कोणाचा यासाठी इकडे जावा तिकडे, त्यासाठी रक्षक पक्षाची स्थापना आपण केलेली नाही. आपले ध्येय खूप मोठे आहेत. प्रत्येकाने फॉर्म भरले असतील. प्रतिष्ठानची स्थापना होता तेव्हा तुमचा डेटा सगळ्या एका साईडला आपण गोळा करतोय. त्यासाठी आपण 2 लोक वेगळी नेमलेली आहेत. काही ऑनलाईन पण लिंक आहे, त्या ऑनलाईन लिंक पण तुम्ही मागवून घ्या, त्या पण भरा. ते राजकीयसाठी भरत नाही आपण, हे फॉर्म डेटा गोळा करत नाहीये. हे आपण गोळा करतो जेव्हा आपण रोजगार मिळाला घेऊ, कुठे नोकरीची संधी उपलब्ध करू, त्यावेळेला त्यांना बल्क मेसेज मध्ये त्यांना प्रत्येकाला मेसेज द्यायला. कारण काय होतं की मी सांगणार माझ्या मित्रांना, ते कोणाला फोन करणार, तेव्हा त्यांना दुसरा फोन आला तर तो फोन मी स्वतः फोन करू शकत नाही, प्रत्येकाला निरोप पोहोचू शकत नाही. आता प्रत्येकाला निरोप पोहोचले मला माहिती नाहीये, पण बऱ्यापैकी लोक आलेले आहेत. कारण आपण फक्त पदाधिकाऱ्यांचा आणि माझा आपण एक संवाद मिळावा, हा आपण त्यासाठी आपण तुम्ही सर्वांनी आपल्या लक्षात ठेवा. संवाद वेळामध्ये आपण खूप काही गोष्टी करणार आहोत. तर सर्व गोष्टी आता काय बोलता येत नाहीत मला. तुम्हाला 3-4 गोष्टी बोलल्या मी. तर उद्या भाऊ तुम्ही निवेदन द्या आणि गुटखा बंदीवर आपण मोठं आंदोलन करणार आहोत. गुटखा मी काय स्पाय कॅमेरे मागवले, तर स्पाय कॅमेरे काय असतील तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ऑर्डर दिल्या स्पाय कॅमेरे म्हणजे परवा येतील. मी 14-15 स्पाय कॅमेरे मागवले सगळे, आणि इथून नाही मागवले, मी प्रदेशातून मागवले. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे मी 100% पकडणार. आणि पकडून काय त्याला आपल्याला काय बोलायचं नाही, ते फक्त झालेली क्लिक फक्त पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत द्यायची. माझे शहराचे आदरणीय मस्के साहेब आहेत, किंवा मला जोशी साहेब एसपी साहेब आहेत, किंवा आयजी साहेब फुलर साहेब आहेत, त्यांच्यापर्यंत ते फक्त आपल्याला पोहोचवायचे. बाकी काय करायचं नाही आपल्याला. आपल्याला कोणाला दमदमी करायची नाहीये, आपल्यामुळे कोणाच्या व्यवसायावर नुकसान असं आपल्याला करायचं नाही. पण जे 2 नंबर चालू आहे, गुटख्याचं जे चालू आहे, गुटख्याचा साठा चालू आहे, गुटख्याची विक्री चालू आहे, ते गुटखा खाऊन काय होतं तुम्हाला माहिती, सर्वांना कॅन्सर होतं, त्याच्या कुटुंबाला भोगायला लक्षात ठेवाय. तर मित्रांनो, आपण बऱ्याचशा गोष्टी बोलायच्या असतात, पण काही पुढच्या वेळेला बोलू. आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. माझे प्रतिष्ठानचे मावळे, म्हणजे बंधू तुले मित्र सगळे आहेत. आपण सर्वजण आलात, सर्वांचे मी आभार मानतो. आणि रक्षक प्रतिष्ठानला तुमच्यासारख्या मावळ्यांची, तुमच्यासारख्या शाखा प्रमुखांची मला साथ हवे आणि प्रामाणिक साथ हवे. तुमची प्रामाणिक साथ द्या तर तुमच्यासाठी हा सुशील मोजर, माझे दैवत उदयन महाराज कायम तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध आहे. लक्षात ठेवा. माझा सकाळी 8:30 पासून रात्री 3 पर्यंत फोन चालू असतो. माझा नंबर कोणाकडून घ्या, मला काही काम सांगा, फक्त मारामारी झाली म्हणून मला फोन करू नका, प्लीज रिक्वेस्ट आहे माझी. दुसरी गोष्ट, रोजगारासाठी तुम्ही कधी फोन करा मला, मी रोजगारासाठी तुम्हाला कधी म्हणते, मी वचन तुम्हाला दिलेलं आहे, मी 100% तुम्हाला रोजगार देणार. लक्षात ठेवा. कशी द्यायचे रोजगार मला माहिती आहे, तेवढा संपर्क माझा आहे. त्यामुळे आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, तुमचे खरोखर मनापासून मी आभार मानतो. कारण माझे रक्षक पक्षाचे पदाधिकारी तुम्ही सगळे मावळे, सगळी शाखा प्रमुख आहात, तर मला किंमत लक्षात ठेवा. एकट्या सुशील मोजाला किंमत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही सर्वांची साथ अशीच मला राहू द्या. मी तुमच्यासाठी माझा रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी तुमच्यासाठी, रक्षक प्रतिष्ठानसाठी सदैव उपलब्ध आहे. माझ्याकडून होईल तेवढं मी प्रयत्न करेन. कारण रक्षक प्रतिष्ठानची स्थापना पैसे कमवण्यासाठी केली नाही मित्रांनो. माझ्या रिअल एस्टेटच्या बिझनेस मधून माझ्या कुटुंबासाठी, माझ्या जवळच्या मित्रांसाठी मी पैसे भरपूर कमवतो. मला रक्षक प्रतिष्ठानची स्थापना यासाठी केली की तुमच्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी, मुला मुलींसाठी रोजगार घ्या किंवा अनेक व्यवसायाच्या संध्या घ्या, हे सगळं उपलब्ध करायचे मला. त्यासाठी मी स्थापना केली. तुम्ही खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. तुमचे असेच साथ, थोड्या मोठ्यांचे अशीच आशीर्वाद, माझ्या माय माऊलीचे असेच आशीर्वाद माझ्या पाठीमागे असू द्या. हा जवळजवळ असाच महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी जाऊ द्या. यात मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आहे, तुळजाभवानीचा प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द हे संपवतो. आपण सर्वांनी ऐकून घेतले. आपण बरोबर जय महाराष्ट्र, जय